नागपूर शहराचा वेगाने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणाऱ्या वस्त्या आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेवर 6व्या पोलीस परिमंडळाची स्थापना करण्यास महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने मंजुरी दिली आहे। शालार्थ आयटी घोटाळ्यातून शिक्षण विभाग अद्याप सावरलेला नसताना नागपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागात आणखी एक गंभीर गैरव्यवस्थेचा प्रकार उघडकीस आला आहे। विभागातील 100हून अधिक महत्त्वाच्या फायली गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार अधिष्ठाता मंडळानं भौतिक सुविधा नसलेल्या 4 जिल्ह्यातील नामांकित 113 महाविद्यालयातील पदव्युत्तरचे प्रवेश थांबविण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे। प्रवेश थांबवलेल्या महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री, आमदार, माजी मंत्र्यांच्या संबंधित शिक्षण संस्थांचा समावेश आहे। एकनाथ खडसे यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप। आपल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्या संपत्तीची चौकशी व्हायला पाहिजे असे खडसे म्हणाले। एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या मुलाकडे एवढी संपत्ती कशी, असा सवाल महाजन यांनी केलाय। माझा मुलगा गेला त्याचं मला दुःख आहे, पण महाजन यांना मुलगा नसल्याने ते दुःख त्यांना कळणार नसल्याचंही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त विधानावरून महाराष्ट्रात चांगलंच वातावरण तापलंय। दुबे तुम मुंबई में आओ, मुंबई के समंदर में डुबा डुबा कर मारेंगे असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिलंय। यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेत निशिकांत दुबेंना घेरल्याची माहिती समोर आली आहे। मंत्री गिरीश महाजन यांना बदनाम करण्यासाठी एकनाथ खडसे आणि मोठे साहेब यांचं षडयंत्र आहे। त्यांनी माझ्या वडिलांना अडकवलं आहे असे प्रफुल्ल लोढाचे चिरंजीव पवन लोढा यांनी म्हटलंय। माझ्या वडिलांवर जे 3 गुन्हे दाखल केले आहेत ते सगळे खोटे आहेत। ते जर हनी ट्रॅप प्रकरणात असते तर आम्ही नोटांमध्ये खेळत असतो। हा सगळा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे असे पवन लोढा यांनी माध्यमांपुढे बाजू मांडताना सांगितलं। सोशल मीडियातून ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप सरकारच्या आदेशानेच ईडी काम करत असल्याचं मीम्स आणि जोक्स व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे ईडी सारख्या संस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत। त्यातच सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देखील ईडी संदर्भात धक्कादायक वक्तव्य केलं आहे। ईडीचा राजकीय वापर कसा होतो हे महाराष्ट्रात बघितलं। तुमचं राजकारण निवडणुकीत करा अशा शब्दात गवई यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत। त्यातच आता खासदार संजय राऊत यांनी सरन्यायाधीशांना नागरिकातील स्वर्ग हे पुस्तक पाठवलं आहे। भारतातील हिप हॉपच्या दुनियेतील दिग्गज स्टार एमिवे बंटाय सध्या त्याच्या दुबई कंपनी या नव्या म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगसाठी दुबईतील शारजा इथं आहे। त्याचा दुबईतील एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे। या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे एमिवे बंटायचे चाहते भलतेच चिंतेत पडले आहेत। या व्हिडिओमध्ये एमिवे चालत्या बसमधून डोकं वर काढताना दिसतो। त्यानंतर जे दिसतं ते मात्र अंगावर शहारे आणणार आहे। एमिवे बंटायला गंभीर दुखापत झालेली आहे। यशराज फिल्म्सच्या बहुचर्चित ॲक्शन ड्रामा वॉर 2 सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे। यामध्ये पहिल्यांदाच ऋतिक रोशन आणि ज्युनियर NTR हे 2 दिग्गज कलाकार एकत्र झळकत आहेत। आता या चित्रपटाबाबत आणखी एक मोठं अपडेट समोर आलं आहे। ते म्हणजे या ॲक्शन पॅक्ड सिनेमात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांची स्पेशल एंट्री होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। सलमान खानची आगामी बॅटल ऑफ गलवान सिनेमाच्या तयारीत वगैरे आहे। या सिनेमात सलमान खान भारतीय सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे। यासाठी सलमानला अनेक ॲक्शन सीन्स करावे लागणार आहेत। मात्र वयाच्या 60 वर्षात आता ॲक्शन सीन्स करणं हे दिवसेंदिवस कठीण होत चालल्याचं सलमान खान यांनी सांगितलंय।